महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावे असं साकडं मी गणरायाला घातलंय। दगडूशेठ गणपतीच्या दर्शनानंतर मंत्री शंभूराज देसाई यांचं वक्तव्य आहे। शंभूराज देसाईंनी जी इच्छा व्यक्त केली ती पूर्ण होणार नाही। ठाकरेच मुख्यमंत्री व्हावेत ही जनतेच्या मनातली इच्छा। अंबादास दानवेंचं उत्तर। महाविकास आघाडी 170 ते 175 जागा जिंकणार। फडणवीस शिंदे दादाही खासगीत महाविकास आघाडीचा 170 ते 175 हा आकडा देतील, राऊतांचा दावा। संजय राऊतांचं वक्तव्य म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने। दरेकरांची राऊतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। पालकमंत्र्यांना मनोज जरांगेंची रात्री भेट का घ्यावी लागली? बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांचा धनंजय मुंडेंना सवाल। तर शेतकऱ्यांना 3 हेक्टरपर्यंत सरसकट मदत केल्यास पालकमंत्र्यांचा सत्कार करणार, सोनावणेंचं वक्तव्य। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर। 10 लाखांच्या जात मुचलक्यावर कथित मध्य धोरण घोटाळा प्रकरणात जामीन। देशात लोकशाहीचा पाया आजही भक्कम आहे। अरविंद केजरीवालांच्या जामिनावर शरद पवारांचं ट्विट। आज ठाकरे गटाकडून आता आमदार अपात्रता प्रकरण मेन्शन केलं जाणार आहे। सुनावणीसाठी विशिष्ट तारखेची मागणी ठाकरे गट करेल। ठाकरे गट आज सरन्यायाधीश यांना विनंती करेल। शिवसेना राष्ट्रवादीमधील आमदार अपात्रता प्रकरणामधील सुनावणी पुन्हा लांबणीवर। सुप्रीम कोर्ट 15 ऑक्टोबरला सुनावणी होणार। तर शिवसेना पक्षाचं नाव चिन्हाबाबत 21 ऑक्टोबरला सुनावणी आणि राष्ट्रवादी पक्षाचं नाव चिन्हाबाबत 12 नोव्हेंबरला सुनावणी। खोटी साक्ष दिल्याप्रकरणी पूजा खेडकरला नोटीस। खेडकरला 3 आठवड्यांची मुदत, तर पुढील सुनावणी 26 नोव्हेंबरला। वाढत्या बेकायदा इमारतींमुळे सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि सुरक्षेवर घातक परिणाम। नवी मुंबईतील इमारत दुर्घटनेप्रकरणी उच्च न्यायालयाची टिप्पणी। जेएनपीएच्या खाडीत 1400 मीटर भराव। खाडीचं पूर्वीचं 1500 मीटर रुंदीचं मुख आता 100 मीटरवर। समुद्राच्या नैसर्गिक भरतीचं संतुलन बिघडण्याचा धोका आहे। 75% अनुदानावर मिळणार मेंढ्या। 34 जिल्ह्यांमध्ये अंमलबजावणी। तर 26 सप्टेंबरपर्यंत अर्जाची मुदत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी आणि शेळी विकास महामंडळाची योजना। अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगरमध्ये आज वीज पुरवठा बंद राहणार। दुरुस्तीच्या कामासाठी वीज पुरवठा खंडित। धारावी पुनर्विकासाचा नारळ फुटला। 850 कुटुंबांना घरं मिळणार। 3000 झोपडपट्टीधारकांचं पुनर्वसन होणार। माटुंगा येथील आरपीएफ मैदानावर पार पडलाय भूमिपूजन सोहळा। महाराष्ट्र मुंबई मंडळाच्या सोडतीमधील अर्ज विक्री 70,000वर। अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रियेला गती। पश्चिम रेल्वे गणेश भक्तांसाठी अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री 8 जादा लोकल फेऱ्या चालवणार आहे। तर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठीचा हा निर्णय। दादर पुणे टॅक्सी स्टँड दादरमध्येच राहणार। हायकोर्टात वाहतूक खात्याचं प्रतिज्ञापत्र। दादर पुणे टॅक्सी स्टँडला दादरमध्येच जागा दिली असल्याचं प्रतिज्ञापत्र वाहतूक खात्यानं उच्च न्यायालयात सादर केलंय। मुंबईत मुजोर टॅक्सीवाल्यांकडून 9 लाखांची दंडवसुली, तर भाडे नाकारल्यानं आरटीओची कारवाई। मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार। वांद्रे-वरळी सी लिंक कोस्टल रोड आजपासून प्रवासासाठी खुला। मरीन ड्राईव्ह ते वांद्रेचा प्रवास 15 मिनिटात पूर्ण होईल। अनेक महिन्यांपासून मुंबई महानगरपालिकेतील कर्मचारी आणि कामगारांना विलंबानं वेतन। अनेक कर्मचाऱ्यांचे बँक हप्ते थकले। वेळेवर पगार देण्याच्या मागणीसाठी आदित्य ठाकरेंचे आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र आहे। कसारा रेल्वे स्थानकावर गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या तरुणाला अटक। कल्याण जीआरपी पोलिसांची ही कारवाई। केंद्र सरकारच्या मिशन मौसम प्रकल्पामुळे हवामान अंदाज अधिक अचूक सांगता येईल। पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉक्टर एम रामचंद्रन यांची माहिती। पुणे रिंग रोडचे उर्वरित काम लवकरच पूर्ण होणार। 6 कंपन्यांच्या निविदा दाखल। एकविरा देवी विकास आराखडा मार्गी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून कार्यारंभ आदेश। तर कार्ला आणि एकविरा देवी मंदिर, लेणी तसंच जतन संवर्धनासह परिसराचा विकास करण्याला मान्यता। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पीएचडी प्रवेशाचा निकाल जाहीर। विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये निकाल उपलब्ध।